पुणे सोलापूर महामार्गावर काळाचा घाला, 5 मित्रांचा जागीच अंत, एक महिला मृत्यूशी झुंज देत आहे. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री काळजाला चटका लावणारा भीषण अपघात घडला आहे. मोहोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे देवडी पाटी येथे दिनांक 17 जानेवारी रात्री 11:30च्या सुमारास पनवेल येथून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेल्या मित्रमंडळींच्या इर्टिका कारचा नंबर MH46Z 4536 या गाडीचा भीषण अपघात झाला आहे. कार चालकाचा वाहनावरील ताबा अचानक सुटल्याने वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. धडकेचा आवाज इतका भीषण होता की वाहन अक्षरशः चेंदामेंदा झाले. अपघात इतका भयंकर होता की कार रस्त्यापासून सुमारे 10 ते 15 फूट अंतरावर झुडपामध्ये अडकलेले आढळून आली. या कारमध्ये एकूण 6 प्रवासी, 3 पुरुष व 3 महिला होते. सर्वजण पनवेल परिसरातील मित्र असल्याचे समजते. आनंदात देवदर्शनासाठी निघालेला प्रवास क्षणातच मृत्यूच्या सावलीत गेला. या भीषण अपघातात 5 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर ज्योती जयदास टकले वय 37 राहणार सेक्टर नंबर 13 पनवेल या महिला गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय मोहोळ येथे दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले आहे. अपघातानंतर मृतदेह पूर्णपणे वाहनात अडकलेल्या अवस्थेत होते. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मदत कार्य करून मृतदेह बाहेर काढले व पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केलेली आहे. मृतांची नावे माला रवी साळवे, अर्चना तुकाराम भंडारे, विशाल नरेंद्र भोसले, अमर पाटील, आनंद माळी. या घटनेमुळे पनवेल परिसरात शोककळा पसरली असून एकाच वेळी 5 जीवांचा अंत झाल्याने नातेवाईक व परिवाराचा आक्रोश हृदय पिळवून टाकणारा आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. आपण ही लाईव्ह स्क्रीनवरती दृश्य पाहतोय की कशा प्रकारे ही इर्टिका जी गाडी आहे तिची अवस्था झालेली आहे. आणि शुक्रवारी रात्री 11:30च्या सुमारास हा अपघात देवडे पाटी येथे घडलेला आहे. हे ठिकाण मोहोळ हद्दीमध्ये येतं आणि महत्त्वाचं म्हणजे हा जो पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग आहे तर या ठिकाणी हे दुर्दैवी घटना घडलेली आहे. वेग मर्यादा पाळा, सुरक्षित जा.